नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. भात हा आपण अनेक प्रकारे बनवतो. त्यातीलच हा भाताचा एक प्रकार मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 1 तासाकरता मी भिजत घातलेला आहे. तांदूळ भिजत घालून अर्ध्या तासानंतर मी बाकीच्या तयारीला लागले. आता इथे सर्वात प्रथम कांदे चिरून घ्यायचे आहेत. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. त्यातील 1.5 कांदा हा लांब चिरून घेतलेला आहे आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल कांदे 2 आणि टोमॅटो 4 तर होय, कारण मी इथे टोमॅटो राईस बनवत आहे. त्यासाठी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो थोडासा मोठा चिरून याची मी पेस्ट करून घेणार आहे. आता या टोमॅटोची प्युरी बनवताना यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून ही पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटो वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही प्युरी तयार करून घ्यायची आहे. प्युरी तयार करून झाली की नंतर गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की नंतर 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. जिरं चांगले तडतडले की यामध्ये खडे मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2-3 लवंगा, काळी मिरी, 1 कर्णफूल आणि 1 मसाला वेलची घालून घ्यायची आहे. 2 तमालपत्र घातलेले आहेत आणि उभा चिरलेला कांदा आधी थोडासा परतून घ्यायचा आहे. उभा चिरलेला कांदा थोडा परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तोही थोडासा परतून घ्यायचा आहे आणि नंतर आले लसणाची पेस्ट घालून कांदा खमंग परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो घालून परतून झालं की नंतर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचा लाल तिखट, 2 चमचा धना पावडर, अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. आता हा टोमॅटो राईस असल्यामुळे इथे मी दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे, काळा मसाला, की जेणेकरून टोमॅटोचा भाताचा जो रंग आहे तो लाल आला पाहिजे. आता नंतर यामध्ये ही जी वाटलेली प्युरी आहे ती घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून 1-2 चमचे दही घालून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. सारखं हलवत राहायचं म्हणजे दही फाटणार नाही. हा भात बनवताना इथेच थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागते, कारण दही छान मिक्स झालं पाहिजे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून झालं की नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून हा मसाला छान शिजून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटे झाकण ठेवून मसाला छान तेल सुटेल असा शिजून तयार होतो आणि नंतर मग यामध्ये हा जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे. आता हा तांदूळ घालून मसाल्यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे भात चिकट होणार नाही. जर तांदूळ भिजवलेला नसेल तर 2 वाट्या तांदळाला 4 वाट्या पाणी आणि जर तांदूळ भिजवलेला असेल तर 2 वाट्या तांदळाला 2 वाट्याच पाणी घालायचं. आता टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो थोडासा शोषून घेण्यासाठी मी यामध्ये 8 ते 10 किसमिस घातलेले आहेत आणि अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे. हे किसमिस घातल्यामुळे या भाताची चव अजून छान लागते. आता इथे साखर आणि किसमिस घालून झाल्यानंतर चांगले तांदूळ मिक्स करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झालं की चांगलं मिक्स करून नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता मीठ आधीच घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचा वापर परत करायचा नाही आहे. कुकरचं झाकण लावून फुल गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये भात अगदी शिजून छान तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोचा जो भात आहे तो तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता हवं तसा मोकळा फडफडीत हा भात शिजून तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो. अशाच प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अस्मिताच कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट नक्की करत जा हां.